वेलकम टू ऑल बीकॉम थर्ड ईयर स्टूडेंट्स। नेक्स्ट हम लोग देखने वाले हैं हाउ कॉन्ट्रैक्ट ऑफ सेल इज़ टू बी मेड। उसमें हम देखने वाले हैं कि देयर मस्ट बी एटलीस्ट टू पार्टीज़। जो भी हम कॉन्ट्रैक्ट कर रहे हैं उसमें टू पार्टीज़ होना बहुत ज़रूरी है। इन एनी टाइप ऑफ कॉन्ट्रैक्ट ऑफ सेल देयर मस्ट बी टू पार्टीज आर अवेलेबल. फर्स्ट इज सेलर अँड सेकंड वन इज बायर. देन त्यांनी काही पॉईंट्स दिलेले आहे की त्यासाठी काय काय आवश्यक आहे. देअर मस्ट बी ऑफर ॲज वेल ॲज देअर मस्ट बी एक्सेप्टन्स. हेअर ऑल द इसेंशियल ऑफ वैलिड कॉन्ट्रैक्ट इट मस्ट बी फुलफिल्ड बाय ऑफरर एज वेल एज ऑफरी. जो भी हम कॉन्ट्रैक्ट कर रहे हैं उसमें क्या है कि एक ऑफ़र दे रहा है और जो सामने वाला है वो एक्सेप्ट कर रहा है. सो हम उसे कह सकते हैं की ये वॅलिड कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तेव्हाच तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो फुलफिल होऊ शकतो. सेकंड आहे की गुड्स. जर कुठला कॉन्ट्रॅक्ट आपण करत आहोत त्यासाठी आपल्याला गुड्स म्हणजे त्यासाठी एक पर्पज कुठल्या कामासाठी करतो ते पर्पज असणे ते आवश्यक आहे. अकॉर्डिंग टू दी अंडर सेक्शन 2(7) गुड्स मीन्स एनी काइंड ऑफ मूवेबल प्रॉपर्टी अदर दॅन दी ऑक्शनेबल प्लॅन अँड मनी. इट ऑल्सो इन्क्लूड स्टॉक अँड शेअर्स, ग्रोविंग क्रॉप्स, grass and things attached to or forming part of the land which are agreed to be served before sale or under the contract of sale. जो भी हम कॉन्ट्रैक्ट कर रहे हैं उसमें किस पर्पज़ से कर रहे हैं और वो मूवेबल प्रॉपर्टी अगर है तो इट कैन बी ऑल्सो डन. थर्ड पॉइंट है कि ट्रांसफ़र ऑफ प्रॉपर्टी. तो ट्रांसफरेबल प्रॉपर्टी होनी चाहिए. एज वी डिस्कस अर्लियर, इफ अ प्रॉपर्टी इज ट्रांसफर फ्रॉम सेलर टू बायर देन ओनली देयर इज एन एग्जीक्यूशन ऑफ सेल्स ऑफ गुड्स एक्ट इज टू बी डन. देन फोर्थ पॉइंट है प्राइस. The term price defines under section 3(4) as a price means money considerations for a sale of goods consideration is a contract. जो भी हम कुछ बेच रहे अगर या कुछ खरीद रहे तो उसमें प्राइस इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट. उसके हिसाब से ही हम कुछ सेल कर सकते या सेल कर सकते. देन उसके बाद एक कॉन्ट्रैक्ट. All the essential of a contract must be present in the contract of sale. It means that valid offer, valid acceptance, free consent of both parties, contractual capacity of the parties and lawful considerations, all such essential elements must be there. Contract of a sale may be made in a written or by words or by mouth or partly in writing and partly by words, or may be implied from the conduct of the parties. दीज आर द इसेन्शियल ऑफ वॅलिड कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल्स ऑफ गुड्स. हे जे 5 पॉईंट्स आहे हे इट्स मस्ट बी इम्पॉर्टंट फॉर सेल ऑफ गुड्स ॲक्ट. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की खाली त्यांनी काही सम स्पेसिफिक डेफिनेशन्स विच क्रिएट्स इन वून्स इम्पॅक्ट ऑफ सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930. जो आपण सेल्स अँड गुड्स ॲक्ट जो करतो त्याच्यासाठी त्यांनी काही जे पॉईंट्स आपल्याला रिलेटेड आहे त्याचे काही डेफिनेशन्स इथे दिले आहे. काही गुड्स असेल, फ्युचर ऑफ गुड्स भविष्यकालीन काही गुड्स असेल. त्याच्यानंतर हे पर्टिक्युलर गुड्स आहे, डिलेवरी आहे, इम्पॉर्टंट ॲप्रोप्रिएट स्टेटस अँड डिलिव्हरी ऑफ गुड्स, डॉक्युमेंट्स. हे पॉईंट्स त्यांनी इथे क्लिअर करून दिलेले आहेत. देन उसके बाद हम लोग देखने वाले कि व्हॉट इज कंडिशन्स अँड वॉरंटीज. कंडिशन्सचे डेफिनेशन्स आणि वॉरंटीज काय ते आपण इथे पाहणार आहोत. देन त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की व्हॉट इज कंडिशन्स अँड वॉरंटीज. प्रतिबंध आणि आश्वासने काय आहेत. तर त्याच्या पहिले एक की बायर बिहेवियर ऑफ